मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वर्गात. अरे हो, स्वर्ग नाही तर आपल्याच कोकणातल्या या स्वर्गासारख्या पहाटेमध्ये. सकाळचे 7:30 वाजलेत आणि संपूर्ण परिसर धुक्यांच्या चादरीने झाकलाय. झाडं, रस्ते, डोंगर अगदी स्वप्नासारखं वाटतायत. हा नजारा पाहून असं वाटतंय जणू आपण पृथ्वीवर नाही तर स्वर्गातच आहोत. तर आता तुम्ही देखील या स्वर्गाचा, या निसर्गाचा थोडा अनुभव घ्या. हा व्ह्यू एन्जॉय करा. मित्रांनो, काल रात्री ना फारच थंडी होती आणि पहाटे उठून पाहिलं तर समोरचा नजारा हा असा होता. समोरचं ना काहीच दिसत नाहीये आणि थंडी देखील ही लागतेच आहे. तरी देखील एवढ्या थंडीमध्ये सकाळी लवकर उठून इथली लहान मुलं तेवढ्याच उत्साहाने दररोज शाळेत जातात. त्यावरून मला देखील असं वाटतं, आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात ही अशाच प्रकारच्या उत्साहाने केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला 2 रस्ते दाखवले होते. तर त्यातला एक रस्ता आपल्या गावाला जातो आणि पुढे जाऊन तो खारेपाटणला मिळतो. तसेच हा दुसरा रस्ता महालक्ष्मी मंदिर आणि पुढे जाऊन तो फोंड्याला मिळतो. तर आज आपण महालक्ष्मी मंदिर आणि तिथल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो पाहूया. तर आपण लेफ्ट साईडला न वळता राईट साईडच्या रस्त्याने जाऊया. इथूनच पुढे 5-10 मिनिटाच्या अंतरावर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. पण त्या अगोदर इथे एक रामेश्वराचं मंदिर आहे, ते देखील आपण पाहूया.
मित्रांनो, आता आपण आपल्या ठिकाणी पोचलो आहोत. रामेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला हे तळे किंवा तलाव लागतं. तर या तलावाचं बांधकाम हे अतिशय ट्रेडिशनलरित्या केलं गेलं आहे. तर चला तर आपण पुढे जाऊन पाहूया हे तलाव कसं आहे. मित्रांनो, समोर पाहताय ते या गावचं रामेश्वराचं मंदिर. इथलं वातावरण ना शांत आणि खूप प्रसन्न असं आहे. जर तुम्ही इथे आलात तर इथे नक्की भेट द्या. मित्रांनो, इथून थोडंसं पुढे चालत गेला ना की आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर लागतं. परंतु इथे येऊनच मला समजले की इथल्या मंदिराचं आता अपडेशन सुरू आहे. इथे नवीन बांधकाम सुरू आहे. तसेच ह्या मंदिराचा ना काहीतरी इतिहास असणार. कारण मागच्या वेळेस मी इथे भेट दिली होती ना, तेव्हा इथे खूप असे जुने शिलालेख होते. जर आपल्या व्ह्यूवर्सपैकी कोणाला माहिती असेल इथल्या मंदिराबद्दल, जी लोक इथल्या आसपासचे आहेत, त्यांनी या मंदिराचा इतिहास कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच आपल्या व्ह्यूवर्सला सांगावे. तसेच इथे मंदिर जर लवकरात लवकर उभारण्यात आलं तर आपण या मंदिराला पुन्हा एकदा भेट देऊ. आणि या मंदिराचा जुना फोटो मी या व्हिडिओच्या शेवटला नक्कीच लावेल, जेणेकरून मंदिराचं जुनं बांधकाम कसं होतं याची आयडिया तुम्हाला येईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही गावची पहाट, गावची सकाळ कशी वाटली हे कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. त्यासाठीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपली भेट होईलच पुन्हा लवकरच.
तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.